नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. ठळक बातम्या. दाभोळ धोपावे फेरीबोटसाठी मोठी गर्दी. किमिया कांबेचे मलेशिया येथे ॲबॅकस स्पर्धेत यश. ग्रामपंचायत नवघरतर्फे दिव्यांगांना निधी वाटप. वरवेली शाळा नंबर 1चा शताब्दी महोत्सव. दापोली शहर पर्यटकांनी गजबजले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात गर्दी करतायत. यावर्षी सलग सुट्ट्या आल्यामुळे गुलाबी थंडी, ताजे मासे, स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतायत. त्यातच फेरीबोटीतून प्रवास करणे पर्यटकांना जास्त आकर्षित करते. सध्या दाभोळ धोपावे या फेरीबोटीवर तुफान गर्दी होताना दिसत आहे. यावर्षी सर्वात उच्च अंक अशी गर्दी दाभोळ फेरीबोटीवर होताना दिसत आहे. 5-5 तास वेटिंगवर सध्या गाड्या उभ्या आहेत. गोव्याला जाण्यासाठी मुंबई पुण्यातील पर्यटक या मार्गाचा अवलंब करतात आणि फेरीबोटचा मनमुराद आनंद लुटतात. यावर्षी मात्र या गर्दीचा उच्चांक मोडीत काढलाय. हजारो पर्यटक आणि त्यांच्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसत आहेत. करंजाडे येथील इयत्ता 3री मध्ये शिकणारी किमिया कांबळे हिने नुकतेच मलेशिया येथे पार पडलेल्या ॲबॅकस इंटरनॅशनल स्पर्धेत 3रा क्रमांक मिळवलाय. ॲबॅकस विद्यार्थी यांना गणित हे अगदी सोपे होते. ॲबॅकसमुळे मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. मलेशिया येथे ॲबॅकस स्पर्धा पार पडली. त्यात अनेक देशातील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात भारतातील एकूण 44 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या स्पर्धेत किमिया कांबळे या विद्यार्थिनीने 3रा क्रमांक मिळवलाय. किमियाचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनी किमियाचे कौतुक केले. 8 less 8 2 8 less 6 that is 5. नमस्कार, मी सोनाली पेंगे. APPL अबॅकस करंजाडे आपल्या करंजाडे गावामध्ये 4 वर्ष चालू आहे. अबॅकस ही संकल्पना मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आहे, ज्यामध्ये मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, स्पीड, ॲक्युरेसी हे सगळं बूस्टअप करतं. अबॅकस म्हणजे मॅथ नसून पूर्ण ओव्हरऑल ब्रेन डेव्हलप करतं, ज्यामध्ये मुलांचा राईट ब्रेन अजिबात डेव्हलप नसतो. 90% ब्रेन हे अबॅकसच डेव्हलप करतं, ज्यामध्ये मेंटल कॅल्क्युलेशन, n नंबर ऑफ मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, n नंबर ऑफ ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डबल डिजिट, ट्रिपल डिजिट, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे आपण अबॅकसमध्ये शिकवलं जातं. नमस्कार, माझं नाव अलका रोहित कांबळे. माझी मुलगी किमिया रोहित कांबळे ही मलेशियाच्या इंटरनॅशनल एक्झामसाठी गेली होती. करंजाड्यामधनं APPL अबॅकस यामध्ये ती शिकत आहे. तिच्या आम्ही आई वडील म्हणून आम्ही तिच्याकडनं खूप मेहनत करून तिने आपल्या भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकावर ती आली. खूप मोठा आनंद झाला आहे. आमच्या सगळ्या परिवाराला सगळ्यांना आनंद झाला आहे. सगळ्या नातेवाईकांना आनंद होऊन सगळ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. नमस्कार, माझं नाव रोहित मल्हारी कांबळे आणि माझ्या मुलीचं नाव किमिया रोहित कांबळे. संकल्पना अशी होती याच्यामागे की शाळा करून तिने काहीतरी ॲडिशनल असा कोर्स करावा की ज्याच्या करून तिचा ब्रेन डेव्हलप होईल, विकसित होईल, तिला चांगल्या पद्धतीने जे ती शाळेत शिकते त्याच्यामध्ये तिला मदत होईल, असं यामागे हेतू होता. त्याच्यामुळे आम्ही तिला APPL अबॅकस हा कोर्स जॉईन केला, ज्याच्यामुळे तिच्या गणितात फार सुधारणा झाली आणि त्या अनुषंगाने एक इंटरनॅशनल एक्झाम मलेशियाला आता झाली होती, त्याच्यामध्ये ती क्वालिफाय झाली. ग्रामपंचायत नवघरतर्फे ग्रामपंचायत निधीतून 5% अनुदानातून दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत नवघरच्या सरपंच सविता नितीन मडवी, उपसरपंच प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे, ग्रामसेवक अविनाश मधुकर पिंपलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत नवघरतर्फे शासनाच्या विविध योजना, उपक्रम, सेवा सवलती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सतत अविरतपणे सुरू असून जनतेच्या कल्याणासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ हे प्रयत्नशील असून ग्रामपंचायततर्फे आजपर्यंत अनेक लोकोपयोगी योजना आणि उपक्रम राबवण्यात आले आहेत. गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नंबर 1च्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या शतक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्तानं सकाळी ग्रंथ निर्णयने सुरुवात करण्यात आली.
ग्रंथदिंडीचे पूजन दत्ताभाई विचारे व सरपंच नारायण आगरे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीमध्ये वरवेली शाळा नंबर 1 ते श्री हसलाई देवी मंदिरपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये श्री हसलाई देवी वरवेली ढोलपथक, राजहंस नमन मंडळ वरवेली रांजणेवाडी गट क्रमांक 1, वरवेली शाळा नंबर 1 चे लेझिम पथक, अंगणवाडी मराठवाडीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. दापोली शहरात वर्षाअखेरीस पर्यटकांची गर्दी दिसून येते. राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात आले आहेत. नवीन वर्षाची मौज साजरी करण्यासाठी पर्यटकांनी कोकण किनाऱ्यावर मुक्काम ठोकलाय. निवास व्यवस्था सगळीकडे भरून गेले, त्यामुळे अनेकांनी बागायतीमधून मुक्काम केलाय. त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.